मराठा आंदोलकांनी सरकारकडून जी.आर. मिळाल्यानंतर पुन्हा एकदा आता मराठा विरुद्ध ओबीसी समाजात वाद उफाळून आलेला आहे। जी.आर. घुसखोरी नसून अधिकृत असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। तर जरांगेंनी ओबीसी नेत्यांना काय टोले लगावले आहेत ते पाहूया। याला घुसखोरी नाही म्हणता ना, याला अधिकृतपणा म्हणता येईल। पूर्वी सुसूत्रता नव्हती, आता ती आणली। ज्या मराठ्यांवरती ओबीसीत असून सुद्धा अन्याय झाला त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं। विखे साहेब असतील, शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील की यांनी मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली। अहो ते आमच्यात आलाय, आम्ही नाही त्याच्यात चाललो, ते आमच्यात आलाय। फक्त आमचं मन मोठं होतं आमच्या पूर्वजांचं की नको आपल्याला तर घ्या। आम्ही 1881 ते आत्तापर्यंत आरक्षणात होतो, 89 आलाय आत्ता। काय म्हण त्यांच्या जाती जाऊ काही होत नाही, कोर्टात काय होणार कायच होणार, त्याला काय होणार। गॅजेट येत आहेत, जी.आर. कशाचा आहे याच्यावर अवलंबून आहे ना। जी.आर. कशाचा आहे? सरकारी दस्ताऐवजी। सातारा संस्थान हैदराबाद गॅजेट सरकारी दस्ताऐवजी त्याचा जी.आर. काढला, त्याचा सुलभता आणण्यासाठी, सुसूत्रता आणण्यासाठी, त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्ताऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं। कोर्टात जाऊन काय करी, आणि ते जर कोर्टात काही होत आहे ना, मंडल कमिशन सुद्धा चालत येतो। देशात अहवालावर जिवंत असणारं एकच आरक्षण आहे मंडलचं। अहवालावर देशातलं आरक्षण कधीच लागू नसतं।